संभाजीनगर बस स्थानक परिसरातल्या सराफ दुकानातील 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करणारी सेल्समन विद्या जाधव हिला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे। आज तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील संभाजीनगर बसस्थानक ते देवकर पाणंद रोडवरील एका सराफ दुकानात राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथं राहणारी विद्या राजेंद्र जाधव ही महिला सेल्समन म्हणून काम करत होती। दरम्यान आठवडाभरापूर्वी सराफी दुकानातील दागिन्यांची मोजदाद करताना 15 तोळे दागिने कमी असल्याचं सराफ रोहित कारेकर यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर कारेकर यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर दुकानातील सेल्समन विद्या जाधव ही दुपारच्या वेळी दुकानातील दागिने चोरत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। या प्रकरणी मालक सराफ रोहित कारेकर यांनी विद्या जाधव यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता। फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी विद्या राजेंद्र जाधव या सेल्समन म्हणून काम करणाऱ्या महिला आरोपीला अटक केली। तपासादरम्यान तिनं चोरीच्या गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेले काही दागिने एका बँकेत आणि एका सराफाकडे गहाण ठेवल्याचं सांगितलं। दरम्यान आरोपी विद्या जाधव हिला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।